हर आज पायी नर्मदा प्रदक्षिणेमध्ये आमचा आहे 82वा दिवस. तर आम्ही आहोत शेष घाट येथे. यालाच दुधी घाट असं म्हणतात. आता नर्मदेचं खूप सुंदर असे रूप आहे. बालरूपात माता नर्मदा. या घाटावर खूपच मन प्रसन्न होतं. खूप सुंदर असं इथे मोठा आश्रम आहे. इथे भोजन प्रसादी परिक्रमावासियांसाठी भोजन प्रसादी राहण्याची चांगली व्यवस्था आहे आणि सेवा करण्यासाठी हे स्थळ चांगलं आहे. फार पुरातन असं हे स्थळ आहे. बघू शकता शेष घाट, दुधी घाट, दुधी आश्रम, येथील मंदिर. मंदिरातील माता नर्मदेची मूर्ती. असे येथील हे दृश्य. आश्रम खूप सुंदर असा आश्रम आहे. येथे शेष नागांनी तपस्या केलेली आहे, त्यामुळे याला शेषनाग घाट असे नाव पडलेले आहे. भगवान शेषनागाची तपस्थली आहे. बजरंगबली मंदिर. भगवान बजरंगबलींचं मंदिर. येथे नर्मदा दुधी संगम आहे आणि या संगमावरच शेषनागांनी तप केलेलं आहे. अशी शेषनागाची तपस्थली दुधी नदी. दुधी नर्मदा संगम आहे हा. दुधी नदीला आता उन्हाळ्यामुळे पाणी कमी आहे, परंतु असा हा नर्मदा दुधी संगम. नागदेवतेची तपस्थली. येथे शेषनागांनी तप केलेले आहे म्हणून या घाटाला शेषनाग नाव असं पडलेलं आहे. बघू शकता नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. अखंड असे ती ज्योत आहे. भगवान शेषनागाची तपोस्थली. सिद्ध असं स्थान आहे. इथे अखंड ही ज्योत आहे. बघू शकता अखंड अशी ज्योत असते. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. दुधी नदी असं येथील महत्त्व. बघू शकता आता नर्मदेचं खूप मन मोहून घेणारं असं ते पात्र आणि दृश्य आहे. इसी रास्ते से आए हो ना अभी, तो अभी ये गाड़ी चले जाएगा. असा आश्रम नर्मदे नर्मदे हर. भगवान बजरंगबली मंदिर. मंदिराला बसलेलं वरती देवावर.
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. होऊ शकतं भगवान बजरंगबलीची अप्रतिम अशी येथे मूर्ती आहे. असा शेष घाट. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर असा शेष घाट. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.